रंगाये रंग भराया नट रंगाये रंग भराया नटेश्वरा तुझी कृपा छाया नटेश्वरा तुझी कृपा छाया शपथ तुझ्या रक्ताची अर्थात रक्ताने रंगली दिवाळी
दत्त गुरु न भेटाया
चला येताना आकाशाची चंद्र माझ्या शोभे अंगणात
मकबूल झाले. त्या पत्रात तुला एखादा राजपिंड सुशील पराक्रमी वर मिळावा हीच त्या मातेच्या चरणी माझी प्रार्थना आहे. बाबा काहीतरीच काय बाबा काहीतरीच काय रमाशोदीदी आवाजाला काय सांगावं लागतं. पण बाबा देवीच्या दर्शनाला जाणे हे मात्र महत्वाचे आहे. अगदी बरोबर आहे. शाबास. नवसेवक बोला महाराज. आता जास्त वेळ लावू नका आणि माझ्या चंद्रकलेचं रक्षण योग्य तऱ्हेने करा. कारण लहानपणापासून मी तिला माझ्या तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपला होय, होय. आहे. तेव्हा वेळ न घालवता लगेच छत्रीला जायची तयारी करा. ठीक आहे महाराज. येतो मी. या या या. हे आता वेळ लावायचा नाही. बरोबर आहे. नाही तर उशिरा जत्रेला गेलो ना हा. तर लाडू आणि गाठ्या शिल्लक राहणार नाही. ताबडतोब जाऊया. संग्राम शिंदे तुझ्या जयसिंग ठाकूरच्या वाड्यावर दरोडा घालत. अरे उद्या परत ते काय शिल्लक आहे. सर्व लोक अंगावर दाग दागिने करून देवीच्या दर्शनासाठी गेले. तेव्हा जत्रेवर दरोडा घालणं योग्य ठरेल. खूप कमाई होईल. मग काळूजी माने हे संग्राम सिंग समाजात आपलं खरं नाही. कोण सांगतो त्याला. बाबाई आज आम्ही दरोडा घातला. या दरोडा घालणार कारण आमची मनस्थिती ठीक होती म्हणून आम्ही दरोडा घातला. जत्रा सोडायची नाही. अरे चांगली सोडायची. सोडायची म्हणजे अंगाली ठेवायची. आणि मिळाची संपत्ती आपण स्वतः समान घ्यायची. तर त्याच योग्य लागूया. अरे आपण ज्या संधीची डोळ्यात तेल घालून वाट बघितली. अरे तीच संधी आपल्या डोळ्यासमोर चालू लागली. एक सुंदर तरुणी अंगावर दाग दागिने करून देवीचं दर्शन घेत आहे. तेव्हा सलामीचा हात तिच्यावर टाकला. हुशार. हे सुंदर तरुणी तुला तुझ्या जीवाची पर्वा नाही. अंगावर सर्व दागिने आणि पैक या काळूजी माणीच्या स्वाधीन कर. नाहीतर तुझ्या ह्या संपत्तीवर नवतेची चालील तारुण्याची संपत्ती विचारला. हा काळूजी माणी मागे पुढे पडणार नाही. समजलेस? खबरदार काळजीवाणी पुढे शिरता. बरोबर आहे. शीर धडा वेगळा केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्यासारख्या उमटत्या वेगांना सोडायला चंद्रमा माझ्यासारख्याही कोणाची संचार करत असते. समजलास? हे चालेल. नाहीतर तू काय करणार? अगं तुझा ओठ पिला. तू निघेल तुझ्या ओठातून आणि आवडीत मैसातून दिसतात. आणि अंगाला हात नाही जाऊन पहा. नीट काय कुठलीच कावडी सुद्धा तुझ्या हाती लागणार नाही. तुझ्या अंगातून रक्ताचे 5 जन्म व्हायला नाही लागले तर क्षत्रिय कुलात फुकट जन्मले असे होईल. असं अगं काय मिळतं की नाही ते पाहिला. आमच्या मी समजतो. हा जवान. अरे तुला कोणता हुकूम होता? अरे कोणता हुकूम होता तुला? हाताला मार करणार ते नव्हे नाही सरदार. आपला हुकूम होता जयसिंगचा वाडा लुटायचा. बेकर दरोडा घालायचा नव्हता. मग? मग कालूच्या मग पुढे आम्ही काय करणार? सरदार मला माफ करा. का बरं तुम्हाला या हरामखोर या काळूजी मानेचा डाव आता हरमखोरा नाही नाही तुझ्या हाताला तोडा धरून टाकला.
अरे हा ते ना का रस्त्यावर लमण येतात त्यातला तू काय दुकान आहेस काय बंद याडे बंद तोडून याला चंदर पण येत नाही कुठलं काय तू इंग्लिश मध्ये इंग्लिश समाज इंग्लिश याला इंग्लिश पण जमत नाही बरं ते जाऊ दे मी काय म्हणतो माहिती आहे काय जरा 2 मिनिटं लगेच लढाई करायची नाही आपण काय म्हणतो कसं माहिती आहे काय बरं ते काय तू काय बरं दिवस कामावर वाटतं तुला काय गाडी करा काय भेटलं का मोडेल दालमा कशी करायची असते समजलं काय आम्ही शिवाजी महाराजांच्या काळ असे जन्माला होतो गावचा म्हणून लाल पाणी काढायचो तुम्हाला माहिती नाही तुम्हाला काय समजत नाही ते आपल्या बरोबर काय लढाई खेळली नाही का मुझे पीने का शौक नहीं पिता मौगम बुलाने को मुझे पीने का शौक नहीं पिता मौगम बुलाने को मुझे पीने का शौक काय सांगू आणि कसं सांगू तुमची चंद्रकला गेली पळून चंद्रकला पळवून दिली ना हो काय म्हणतोस
तुमची गय केली आणि तू तिथून पळून गेलास. पण डाकू संग्राम सिंग, अरे तुझ्या आईला आजही लोक सांगायला विसरू नकोस. तुलाही तिच्या सोबत पाठवला नाही. नावाचा जयसिंग ठाकूर नाही समजलास. अरे महाताई जातोय कुठं बघतोय. आता या उदयपुरात दौंडी द्या. कसली डाकू संग्राम सिंग, याला जो कोणी जिवंत पकडून देईल त्याला 5 लाखाचं इनाम देण्यात येईल. 5 लाखाचा चला लागा कामगिरीला. येतो मी. या ए तुझ्या आईला कोणाच्या तुझ्या ना ते बोलले ते सांगतोय. त्याला म्हटलं याच्या आईला मी तुझ्या आईला म्हणतोय. बरोबर आहे. लहान पोरं भेटली म्हणे. बरोबर नाही चांगले सोडून काही ते जाऊ दे. आपल्याला काय माहितीये दौंडी पिटवायचे. डाकू संग्राम सिंग याला जो कोणी जिवंत पकडून देईल त्याला 5 लाख रुपये आणि मेलेला पकडून देईल त्याला 2.5 लाख रुपये. कोण आहे का तुमच्या इकडं? विचारे साहेब आहेत. इकडे भेटायला. विचारे साहेब बघा तयारी करा. मी औषध घेऊन येते. तिला भावाबद्दल तिरस्कार झाल्याशी मला ते हराम खोटा सांगतो. भावाच्या काही तेव्हा ते चर्ची बोलत माझ्या कुणाकडची रक्कम झाली औषधा देता त्याच्याकडे नाही तर तू देणार की तू माझे काम सत्य होईल. तुझ्या भावाच्या हातात एक काही नाही ना. यात एक जंगली वनस्पती आहे. अगं आपण तुला किती रक्कम दिली औषधानं ताबडतोब बरी होती. त्याच्याकडे मागूला म्हणजे माझी ताबडतोब बरी होईल ग. मला नाही दिला तर नाही. तू तर तिची लायकी बहीण आहेस ना. दादा काय माझा एवढा कठोर हृदयाचा नाहीये. देईन तो. हो आता जाते मी दादाकडे आणि औषध घेऊन येते. लवकर घेऊन ये. लवकर घेऊन ये. नागिनीला तर बिंदूत मारली. तर तिच्या भवानी तिला औषध दिलं नाही. मात्र त्याचं काही खरं नाही. तो तर बिचारा त्याच्याकडे नाही तर तो नाही. परंतु तिला तिथं राग येईल. तिच्या रागाच्या दाराची पोळी बाजू द्यायला हा काळोजी माणूस नावाचा काळ. अरे संग्राम सिंग, तुला जन्म मारल्याशिवाय जाणार नाही. डाकू संग्राम सिंग याला जो कोणी जिवंत पकडून देईल त्याला त्याला 5 लाख रुपये इनाम देईल. कोण आहे का इकडं? हो बसलेले कोण आहे काय? हा पांढऱ्या बोर्डाला म्हणतोय मी हात वर करतो. हा म्हणतोय. त्याला जपणार नाही त्या पांढऱ्या बोर्डाला. जपल काय तुला? हा एक टँगो मारायचा बस. जपल बरोबर. बरोबर आहे. हा आता ही मग हा. हा बरं जाऊ दे काय. आता पण दौडीचं इथे काय कोण या चौगुरजीत का काय हत्याने दिसत नाही कोण. पुढे तिकडे करबुड्यात जाऊया. हा. करबुड्यात आपण घेतो तिकडे लोक आहेत. होय ना? हे सांग मग त्याला जिवंत पकडून आणतील. हा आम्ही करबुड्यात जातो. तुमच्या नाही घेतलं का?
पाहिलं सुशिला? अरे तुझा भाऊ किती निर्दयी बनत आहे तो. तुझ्या भावाचे निर्दयी बनतात खरंच का? अरे ज्या दुश्मनाने ज्या शक्तीपणे गोळ केला ना, त्याची मुलगी चंद्रकला तुझ्या भावाने बायको केली. होय. आणि आईच्या मुद्द्या आला शुद्ध होतोय. आई तुझ्या दुश्मनाचा आता तू पण हा पाहिला आपल्या आईला दिलेल्या वचनाची पूर्तता करेल. नीच हलकट कुठला हो याला योग्य शासन झालंच पाहिजे. होय सुशीला, त्याला तर शासन झालंच पाहिजे. आणि माझ्या झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याची ही नामी संधी आहे. हा. आता थोडे दिवसावरच भाऊबीज येणार आहे. तेव्हा आपण संधी साधूया. ठीक आहे, त्याच वेळी आपण संधी साधूया आणि माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला मी जरूर घेणार. पण सुशीला, तो घरी आला त्याचा आनंदाने स्वागत कर आणि त्याला पलंगावर झोपण्याची व्यवस्था कर. आणि त्याच्या जवळ हत्यार मात्र तू लपवून ठेव. मग झाला तो प्रश्न. मागाशी दवंडी दिलेली ना, पण कोण काही इकडं आला नाही, गावला नाही रे. आता करबुडे देतो तो आणि जोरात. असं म्हणतो हा, करबुड्याचे लोक धावत येणारच. जोरात जाऊ दे. ऐका हो ऐका, डाकू संग्राम सिंग याला जो कोणी जिवंत पकडू देईल तो 5 लाख रुपयाचा इनाम देईल. करबुड्याचा माणूस याला आम्हाला खात्री आहे. करबुड्यात ना लोक एकदम देशी आहेत हो. ए बा, काय आहे? ए, हे ना, हा. ए, तो मागाचा. हो, ए, तुमचं नाव काय? कुठे आलं बा? कुठे आलं? गवंडी कसं झालं सांगतो. आलं कुठे ते माहिती नको. मग आपल्या साहेबांनी सांगायला पाहिजे तसं. जास्त संग्राम सिंग याला जिवंत पकडून द्यायचं. 5 लाख रुपये बक्षीस आहे. पण तुमचं नाव काय? कुठं आलं ते सांगा का नाही? तुम्ही गवंडी दिली का? आमच्या महाराजांना सांगायला नको. तुम्ही फक्त तुमच्या तुम्ही येता आणि इकडं चला माझ्या मागणी. चल, चल, चल. ए, चाल हो पुढे. ए, ते पुढे चल. चाल. चल, पुढे. चल, 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 चल. कित्येक दिवस सेवक दौंडी देत आहे, पण कोणीही आपला मर्दपणा दाखवायला तयार नाही. काय करावं आणि काय करू नये काही सुचत नाही. एक दगड हा संग्राम सेन. हो, महाराज, बोला. या करपुडे गावात गेलो. इथं काय याच्यात हक्कामध्ये कोण नाही. पण करपुडे एक माणूस भेटलाय. ताबडतोब येतो म्हटलंय. अरे जा त्याला राजदरबारात बोलावून घ्या. हो बोलवा कशाला धावरा मागून आलात. बोलवायच्या अगोदर पाठ पडत आलाय आमचा तो. काय काय हे बा, ओळख सांग तुझी काय ती. हा. कोण आहेस तू? कोण कोण आपण आणि आपण कोणत्या मूर्खाचे? आपलं नाव काय? जयसिंग ठाकूर, डॉक्टर संग्राम सिंग याचा मुख्य सरदार. काय पाणी म्हणतात त्या देवाला? अरे काय म्हणायचं आहे तुम्हाला? काय म्हणायचं? अरे सिंहाच्या गोळ्यात येऊन आम्हाला कारणावर विचारतोस. काय म्हणायचंय तुम्हाला? रहस्यवाद हरामखोराला. ए, लहान! हे राजमोहन इंग्लंडला जाईल. चालव संशय. अरे चालव समजून.
दाखव विषयावर तुझा वाढ आत्मसात केला. बोला बोला काळजी माने, काय काम आहे आपलं? जय सेंट. अरे तुझी मुलगी चंद्रकला हिला डाकू संग्राम सिंगने पळून नेले होतात. हो हे खरं आहे. अरे त्याच वेळी मी त्याला विरोध केला, परंतु त्याने माझा राग आला आणि त्याने रागाच्या भरात माझ्या हाताचा चेहरा केला रे. त्याचा बदला म्हणून त्याला जिवंत पकडून देण्यासाठी हा काळोजी म्हणे तुझ्या समोर आहे. शाबास काळजी माने शाबास. अहो, तुमचं आमचं जे हृदय सुडानं पेटलं होतं त्याला शांत करण्यासाठी तुमची साथ मिळाली आणि आजपासून आपण खऱ्या अर्थाने मित्र झाला म्हणून समजा. बोला काळजी माने. डाकू संग्राम सिंगला पकडण्यासाठी रचलेला डावखरे. बोला. अरे डाकू संग्राम सिंग याची लाडकी बहीण माझी पत्नी आहे. तेव्हा त्याची लाडाची बहीण आहे ती. नक्कीच आहे ना. माझ्या केलेला चेंडा पाहून तुझीला त्याचा मनापासून राग आलेला आहे. आणि ती सुद्धा या कथात सांगितलं तो आला, तिला सांगितलं तो आला की त्याचा आनंदाने स्वागत, त्याला पलंगावर झोपायचं आणि त्याच्याजवळ हत्यार सारी लपवून ठेव. अरे कुंपणात चेक खाल्लंय तिथं तो तरी काय करणार. त्या क्षणी आपल्या सैन्याचं आपण त्याच्या हल्ला आणि तुमच्या समजुनीनं त्याचा मुठा पाडूया. नाही बस काम फक्त झालं. शाबास शाबास काळजी माने. हो तुमचा कट यशस्वी झाला म्हणून समजा. आता आपल्याला जास्त वेळ थांबून चालणार नाही. चला चला आपण कामगिरीला लावूया. आनंद म्हणजे आनंद. माझ्या मनाला किती किती आनंद झालाय म्हणून सांगू. आज भाऊबीज आणि आज माझा दादा आल्याशिवाय राहणारच नाही. पण मी हे काय करते ना माझं मलाच कळत नाही बघा. आता हा तुझा भाऊ तुला भेटायला आल्याशिवाय नाही असं तुला वाटत तरी कसं. काय तुझी बिचारे रागा येतोस की नाही. बरं आता पहिली कशी आहे बरी आहे ना. सुशीला हे दादा आधी आपण ओवाळणी करून घेऊया. ठीक आहे सुशीला. दादा बस इथं आलेच का. तुझ्या घरा मी मोत्याच्या आनंद आहे देतो.
बरोबर नाही मी थोडा आराम करतो अरे हे विश्रांती घेतो तुझ्या हत्यार कशाला पाहिजे तुझ्या अगं सुशिला हे हत्याला माझा जीव घेतला. हे बघ. आणि जाते वेळी मला परत द्या. मला काय करायचं? येईन ना मी. ठीक आहे. सुशिला सपोर्ट दे. ते नको. अरे तुझ्या बापाचे खरे ठरले अरे खरं ना. आता मी जाऊ खेळत काय अरे ज्या हाताने मला चंद्रकलेचा स्वीकार केलास ना हे छाप आज या साक्षीने छापलेला मी समजला. हिम्मत असेल तर चालव फक्त. चालू झालं. Hello.